नमस्कार मित्रांनो, मी डावजर प्रशांत आपलं स्वागत करतो भुजलदारावर. मित्रांनो माझा मी आता सरळ दिसतंय का आडवं दिसते? चित्र माझं सरळ दिसतंय का आडवं दिसतंय मला जरा सांगा. कारण मोबाईल हँग होतोय असं मला वाटतंय. सेटिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतोय. जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो. मी तुम्हाला व्यवस्थित दिसतोय का? चित्र उभं आहे आडवं आहे जरा मला व्यवस्थित सांगा. कारण मला इथं सेटिंगमध्ये प्रॉब्लेम येत आहे. नमस्कार. आता केक सर नमस्कार. तर कोण आजचं लाईव्हचं कारण असं आहे की आपण जे रॉड मार्केटमध्ये आणले त्याबद्दल जरा बोलायचं होतं आणि कुणाला कसा अनुभव आला जरा माझं मत आहे की त्यांनी या व्हिडिओमध्ये मांडावं. आडवे चित्र आहे म्हणजे व्यवस्थित दिसतंय. तर आजचं लाईव्हचं कारण आहे की कुणाला मी जे रॉड आत्ता मार्केटमध्ये आणले ते कुणाला कशा पद्धतीने रिस्पॉन्स देतात मला जाणून घ्यायचं आहे. जेणेकरून त्यात काही प्रॉब्लेम येत आहेत तर मला पण माहीत करून घ्यायचं आहे. तर ज्यांनी कोणी बनवले त्यांनी त्यांचं मत त्यांचा जो अनुभव आहे तो नक्की इथं मांडावा असं माझं मत आहे. आ, राजवीर सिंह जी, आपको जो दिक्कत हुई है मैं पहले दिन से बता रहा था कि दिक्कत क्या हो रही है. आपने मैं पहले दिन से बोल रहा था कि आपको क्या करना है, रॉड कितने साइज की यूज़ करने जो कुछ है. मैं पहले दिन से बोल रहा था कि कैसे यूज़ करने कितने साइज की यूज़ करने ये पहले दिन से बता रहा था. आपने रॉड जो बनाया आपने बोला कि रॉड ठीक से काम कर रहे तो मैंने आपको उस टाइम भी बोला था कि आप फिर से एक बार चेक कर लो कि रॉड आपको अच्छे से रिस्पॉन्स दे रहा है कि नहीं. नमस्कार ज्ञानेश्वर शिंदे नमस्कार. नकुल धिरडे नमस्कार. नमस्कार सर. प्रशांत जी नमस्कार. रॉड निश्चित चांगले आहेत. जे लोक ड्राय लाईन त्यांच्यासाठी. मित्रांनो मला सांगा माझं मी आता तुम्हाला उभा दिसतोय का आडवा दिसतोय? आता मला वाटते योग्य राहील असं ठेवलेलं मला वाटतं योग्य राहील. आता जर मी तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर मला नक्की सांगा की आता चित्र व्यवस्थित दिसते. आता व्यवस्थित दिसतोय का मी? सातपुते सर परफेक्ट भूजल सर्वेक्षण म्हणतात. प्रशांतजी नमस्कार. रॉड निश्चित चांगले आहेत. जे लोक ड्राय लाईन काढतात त्यांच्यासाठी हे रॉड खूप महत्त्वाचे आहेत. बरोबर. नकुल धिरडे, त्या रॉडमध्ये एअर राहिल्यानंतर काही इफेक्ट होतो का? रॉडमध्ये ज्यावेळेस तुम्ही पाणी भरून झाकण लावताय त्यावेळेस नक्कीच त्यामध्ये एअर राहू शकतो. आणि माझं मत आहे की त्या रॉडचं तोंड पूर्णपणे फिक्स करायचं नाही. त्यातलं पाणी आपल्याला चेंज करत राहायचं आहे. त्यामुळे तो रॉड पूर्णपणे फिक्स करायचं नाही. राइट सर, आपने मेरे को
बोला है, लेकिन मैंने सोचा कि यहाँ चल रहा है तो कोई दिक्कत नाही. पानाडी राजवीर आहेत यांना मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की सांगितल्याप्रमाणे लांबी, सांगितल्याप्रमाणे मटेरियल आणि सांगितलेल्या पद्धतीनं रॉड वापरण्याचा प्रयत्न करा, तर तुम्हाला परफेक्ट रिझल्ट येण्याचे चान्सेस आहेत. तर त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे रॉड वापरले, लांबीचे त्यांच्या मनाच्या लांबीचे रॉड वापरले, त्यामुळे त्यांना त्या पद्धतीनं रिस्पॉन्स आलेला नाही. त्यांचा एक बोर ड्राय गेलेला आहे. एक गोष्ट ती आहे आणि त्यांच्या मानसिकतेमुळं सुद्धा तो बोर ड्राय गेलेला असू शकतो. ज्ञानेश्वर ढगे सर, जसे तांबे लोखंडी रॉड हे विद्युत चुंबकीय वाहक असतात, पण प्लास्टिक विद्युत वाहक नाही, मग जमिनीतील मॅग्नेटिक फील्ड कसे निर्माण होत असेल, कृपया माहिती द्यावी. ॲक्च्युली ह्या गोष्टीबद्दल एवढं डिटेलमध्ये सांगता येणार नाही, परंतु त्यामध्ये भरलेल्या पाण्यामुळं कदाचित कुठल्या तरी पद्धतीचं मॅग्नेटिक आकर्षण त्या जमिनीतल्या पाण्याचं आणि ह्या पाण्याचं होत असेल, त्यामुळं रॉड 100% पाण्याच्या धारेवर फिरत असणार आहेत. संतोष गुळे आता बरोबर दिसत आहेत. हो टकेक सर, हो आता योग्य आहे. चल योग्य. भूजल अभ्यासक योग्य. ओके थँक्स सर. वॉटर डिवायनर परमेश्वर हे आहेत. परमशिवम हे आहेत तमिळनाडूवरून आणि ते आपल्याबरोबर आत्ता बऱ्याच व्हिडिओमध्ये जॉईन होत आहेत. ते आपल्याकडं म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला त्यांनी आपला व्हिडिओ म्हणजे आपलं चॅनल फॉलो करायला चालू केलेलं आहे. सुरेश ढेरे नमस्कार. तर मित्रांनो, माझं स्पष्ट मत आहे की जरी रॉड तुम्ही बनवले असले तरी पण ते ठराविक लांबी जे ठराविक ज्या पद्धतीनं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ती पद्धत, त्यात सांगितलेले जी लांबी आहे ती फॉलो करण्याचा प्रयत्न करा, तर तुम्हाला ॲक्युरेट रिझल्ट येणार आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की आता ज्या दिवशी मी व्हिडिओ ज्या रिलीज केला होता, ज्या दिवशी मी हे रॉड मार्केटमध्ये आणले होते, त्या दिवशी एक व्हिडिओ आला आणि त्या व्हिडिओमध्ये मला माहीत होतं की लोकांना एवढ्या चांगल्या गोष्टी करून म्हणजे एवढी चांगली गोष्ट लोकांच्या हातनं जाणार फक्त का, तर त्या व्यक्तीमुळं लोक मिसगाईड होणार किंवा त्या व्यक्तीमुळं चुकीचा काय म्हणते चुकीच्या पद्धतीनं लोक रॉड वापरू लागणार आणि त्याबद्दल मी कॉन्फिडंट होतं की हे असं यांच्याकडून 100% होणारच आहे. जय राठोड नमस्कार. अहमद असते हा सर 100% 11 इंची रॉड खरंच भारी आहेत. त्यामुळंच मी गेले 6 ते 7 वर्ष झाले त्याच्यावर टिकून आहे. भूजल अभ्यासक मी मंगळवेढा येथून पाहत आहे. नमस्कार. तुमचे प्रयत्न व तुम्ही मोफत केलेलं मार्गदर्शन महाराष्ट्रीय भूजल संशोधकांसाठी निश्चित अनमोल आहे. धन्यवाद सर. सगळ्यात मोठं काय म्हणते सर्टिफिकेट मिळालेलं आहे. मला वाटते की हे एक सर्टिफिकेटच आहे की मी जे काही काम करतो ते चांगल्या पद्धतीचं आहे याचं मला एक सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि हे काम फक्त पानाडी नाही शेतकऱ्यांसाठी पण फायद्याचं ठरावं असं माझी इच्छा आहे. नमस्कार. अलक निरंजन भुजल नमस्कार. ज्ञानेश्वर सर, प्लास्टिक पाईपऐवजी लोखंडी पाईपची रोड बनवून त्यात पाणी टाकून
प्रयोग करून पाहावा व CPVC पाईप व लोखंडी पाईपमध्ये काय फरक तो पाहावा. तुमचे काम छान आहे. नमस्कार. 100% ढगे साहेब, करून बघायला काही हरकत नाही. लोखंडी पाईपमध्ये सुद्धा तुम्ही पाणी भरून प्रयत्न करू शकता, परंतु मी सुरुवातीपासूनच वजनदार वस्तू व लोखंड म्हणजे वजनदार वस्तू घेऊन वजन घेऊन फिरण्याच्या विरोधात आहे. त्यामुळं तरी ह्या रॉडवर मी पहिल्यापासून ठाम आहे. हा रॉड अतिशय कारगर आहे आणि याचा रिझल्ट एकदमच चांगल्या पद्धतीने मिळतो. त्यामुळंच मी या रॉडवर अजूनही टिकून आहे. आणि जसं मी म्हणलं की CPVC पाईप हा हलका आहे आणि जरी पाणी भरलं तरी तो त्या प्रमाणात त्याचं वजन वाढत नाही. त्यामुळे तो फायद्याचा आहे, माझ्यासाठीही फायद्याचा आहे. धन्यवाद सर. सर तुम्ही स्वतः एक म्हणजे मी त्या मानाने काहीच नाही. टकेक सर आहेत आता, त्यांचं म्हणणं आहे प्रशांत सरकडून खूप काही शिकायला मिळते. सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. खूप खूप धन्यवाद सर. ज्या प्रमाणात तुम्ही टेक्निकल गोष्टी शोधून काढते त्या प्रमाणात तर मला शोधता येत नाही, परंतु जे काही प्रयत्न आहेत ते योग्य करण्याचा प्रयत्न करतो, एवढंच मी सांगू शकतो. आणि तुम्ही दिलेल्या सर्टिफिकेटबद्दल धन्यवाद. जय राठोड, कुठून आहात? वापरून पाहिलं का? आणि मी जे कोणी हे रॉड वापरण्याचा प्रयोग करणार आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की दिलेला व्हिडिओ बारकाईने पहा, कशा पद्धतीनं वापरला आहे ते पण पहा आणि त्याच पद्धतीनं वापरण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर त्यामध्ये सांगितलेलं लांबी, चाही आणि त्या मटेरियलचंही काळजी घ्या, नाहीतर अंदाज 100% चुकण्याचे दाट चान्सेस आहेत. नेतृड बर. धन्यवाद. योगेश खड, बरोबर. कुठलाही प्रयोग करत असताना, आता मी जसं म्हणलं की मी 4-5 महिने एखाद्या गोष्टीवर जर मी काहीतरी प्रयोग करत असेल तर मी त्याच्यावर काहीतरी अभ्यास करत असेल, त्याशिवाय ते मी मार्केटमध्ये आणलेलं नाही. परंतु ज्या कोणी हे मार्केटमध्ये त्याच दिवशी आणलं त्यांनी मात्र लोकांना दिशाभूल केलेली आहे. दिशाभूल म्हणण्यापेक्षा त्यांनी कॉपी केलं, ठीक आहे, मान्य आहे, चांगलं आहे. कॉपी करत असताना त्यांनी जे काही दाखवलं त्यात ते बघून लोकांनी वेगळ्या पद्धतीने रॉड बनवले आणि त्याच्यामुळं 100% लोकांचे प्रयोग हे चुकणार आहेत. त्यामुळं माझं मत आहे की तुम्हाला करायचं असेल तर ते कुठली पद्धत बघून करायची हे तुम्ही ठरवायचे. वा. भूजल अभ्यासक, नारळ डोक्यावर हात ठेवल्यावर ड्राय लाईनवर हालचाल करत नाही. भूजल अभ्यासक, जर तसं होत असेल, माझ्या हातातला नारळ जर माझ्या मानसिकतेप्रमाणे काम करत नसेल आणि तुम्हाला जर तसा जर अनुभव येत असेल तर ते खरंच चांगलं आहे. आणि जर माझ्या मानसिकतेप्रमाणे जर माझ्या हातातील नारळ काम करत असेल तर ठीक आहे, ते पण मी मान्य करतो, ॲक्सेप्ट करतो की माझ्याकडून काहीतरी चूक 100% होत असणार आहे. अभ्यास माझा, योगेश कड, माझा अभ्यास काहीच नाही. या लाईव्हवर एक अंबादास टकीक सर आहेत,
पुन्हा सतीश सातपुते सर आहेत. मी ज्यांना ओळखतो त्यांना खरंच चांगल्या पद्धतीचा अभ्यास आहे आणि ते माझ्यापेक्षा या फील्डमध्ये म्हणजे माझ्याबरोबरच किंवा माझ्यापेक्षा जुने आहेत. त्यामुळं त्यांचा अभ्यास 100% माझ्यापेक्षा चांगला असणारच आहे. मी त्यांना ओळखतो त्यामुळं मी त्यांच्याबद्दल बोलू शकतो. बाकीच्यांना मी ओळखत नाही त्यामुळं मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही, त्याबद्दल सॉरी. अरे बापरे सर, तुम्ही आमचे प्रेरणास्त्रोत आहात. तुमचं बघून बरेच बोर पॉईंट सक्सेस झाले आहेत, पण एकदा फेल गेला की मन निराश होते. काम करत असताना यश अपयश 100% राहतंच आणि ते मला ॲक्सेप्ट केलं तर माझ्या मते की आपल्याला काम करायला सोपं पडतं. भूजल तज्ज्ञ पानाडी पांडुरंग काळे पाटील, बोला प्रशांत सर. नमस्कार. पांडुरंग काळे पाटील कुठून बोलताय? आणि अजून एक मित्रांनो की कुणी हा प्रयोग करून पाहिलाय त्यांनी मला नक्की त्यांचं म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असो किंवा निगेटिव्ह असो, मला नक्की त्यांनी आपलं मत या व्हिडिओमध्ये मांडावं असं माझं मत आहे आणि त्याच्यासाठीच हा लाईव्ह आज आपण केलेला आहे. योगेश कड सर, मी तुमचे व्हिडिओ बघून शिकलो सर. माझे 12 पॉईंट पाणी लागले आहे सर. धन्यवाद, आपण स्वतःहून सांगितल्याबद्दल धन्यवाद. भूजल तज्ज्ञ पांडुरंग काळे पाटील सर म्हणतात ओके रॉड बनवले सर. धन्यवाद, मी केला सर. धन्यवाद. आणि त्याचा रिझल्ट काय आला ते पण सांगा. CPVC वर्किंग फाईन, आय हॅव डन. अमरीश मोकाशी म्हणतायत CPVC वर्किंग फाईन, आय हॅव डन. आणि मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट, किती जणांनी CPVCवर पाणी पाहिलं आणि किती जणांच्या पॉईंटला चांगल्या पद्धतीचं पाणी मिळालं आहे, नक्की या व्हिडिओमध्ये ते पण मांडा, जेणेकरून मला कळेल की माझ्या काही चुका झाल्या आहेत. ही शोधत असताना माझी काही चूक झाली असेल आणि तुमच्याकडून मला काही चूक कळली तर त्याच्यावर मला अभ्यास करता येईल. मी 3 पॉईंटवर चेक केला, CPVCवरून लोड लेन चेक केल्या आणि 100% रिझल्ट आला. माझ्याकडे 1.5 इंचचे रॉड आहेत, त्यामुळे जे पॉईंट मी चेक केले त्यावर मला अर्धा इंचच्या लाईन लोड नाहीत दाखवल्या. ओके, धन्यवाद. मित्रांनो, हा प्रयोग आत्ता महाराष्ट्रातून हळूहळू बाहेर जायला लागलेला आहे. जसं की राजस्थानमध्ये ऑलरेडी गेला होता, परंतु तिथं ज्या पद्धतीनं सांगितलं होतं त्या पद्धतीनं त्यांनी न वापरल्यामुळं 100% एक पॉईंट हा फेल गेलेला. म्हणजे पॉईंट फेल जाण्याचे चान्सेस 100% आहेत, खोलीमुळे जाण्याचे चान्सेस आहेत, पण जे काही 95 ते 99% जे चान्सेस आहेत ते त्यामुळं फेल गेलेलं आहे. हितेंद्र पाटील, हे कालच झाले पॉईंट झाले. किती पॉईंटला पाणी लागलं आणि कुठलं गाव आहे? जर मित्रांनो तुम्ही हे रॉड बनवण्याच्या तयारीत असाल तर नक्की व्हिडिओ बारकाईनं पहा, त्यानंतरच रॉड बनवा आणि त्याच प्रकारे वापरण्याचा प्रयत्न करा, असं माझं मत आहे. जर तसं न वापरण्याचा वेगळ्याच पद्धतीनं तुम्ही जर वापर केला तर 100% प्रयोग फसण्याचे चान्सेस दाट राहतात. आता अजून एक मित्रांनो महत्त्वाची गोष्ट, याच पद्धतीचा रॉड एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला असेल दुसऱ्या व्यक्तीच्या. तर तो रॉड आहे माझ्या मते UPVC नाही,
PVC पाईपचा दाखवलेला आहे. 100% तुम्ही PVC पाईप वापरा, काही प्रॉब्लेम नाही. परंतु कुठलाही प्रयोग करत असताना जो व्यक्ती त्यावर काम करत असतो त्या व्यक्तीला त्याच्यातले प्लस आणि त्याच्यातले फायदे आणि तोटे त्याच व्यक्तीला माहीत असते आणि त्याच्यात आलेले प्रॉब्लेम हे त्याच व्यक्तीला कळत असतात, माहीत असतात. म्हणून माझं मत आहे की तुम्ही जरी तसे रॉड बनवले तरी पण तुमची सतसत विवेक बुद्धी वापरून कसं वापरायचे हे शिकून घ्या. हे रॉड कुठल्याच पद्धतीनं पाण्याच्या बॉटलवर मोकळ्या पाईपवर काम करत नाहीत. त्यामुळं जर व्हिडिओत असं दाखवलं असेल तर त्याच्यावर माझं मत आहे की विश्वास ठेवू नका. सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिकल करायला प्लॉटवर जाता किंवा शेतात जाता ज्यावेळेस तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये जो रिझल्ट येतो तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळं घरात बसून भरलेल्या पाण्याच्या बॉटलवर मोकळ्या पाईपवर कधीही प्रयोग करू नका. जरी तुम्ही पाईपवर जरी प्रयोग केला तरी वाहत्या पाण्याच्या पाईपवर करा, परंतु भरलेल्या बॉटलवर, मोकळ्या पाईपवर, कापलेल्या पाईपवर प्रयोग करू नका. ते तुमच्या मनाप्रमाणे काम करण्याचे चान्सेस दाट असतात आणि जे लोक असं दाखवतात त्यांच्या मानसिकतेप्रमाणे ते रॉड 100% काम करतात. त्यामुळं तुम्हाला पाहिजे तसे रिझल्ट दाखवता येतात. आता मी जे काही याच्या आधी सांगितले त्यामध्ये बऱ्याच जणांनी हे रॉड वापरले आणि त्या पद्धतीने त्यांना रिस्पॉन्स येतोय. म्हणूनच हा रॉड मला वाटते आता तर महाराष्ट्रात आहे, लवकरच हा महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा याची प्रचिती 100% पोचणार आहे. काल सकाळीच मला MP वरून फोन आला होता. आपले सबस्क्रायबर आहेत तमिळनाडू, तिथनं त्यांनी पण बनवून घेतलेलं आहे. राजस्थानमध्ये आपले राजवीर सिंग आहेत, त्यांनी ऑलरेडी बनवून घेतले. त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये पण बरेच लोक आहेत. त्यामुळं या रॉडचा प्रवास फास्ट चालू आहे. जरी फास्ट चालू असला तरी माझं 100% मत आहे की ज्या पद्धतीनं सांगितलं आहे त्या पद्धतीनं वापरलं तरच याचा 100% चांगला रिझल्ट मिळणार आहे. मित्रांनो, जर तुमचं काही प्रश्न असले तर नक्की विचारा. आणि किती जणांच्या पॉईंटला हा रॉड वापरल्यापासून चांगला रिझल्ट आला आहे हे मात्र नक्की सांगा. मेसेज येत नाही आहेत, मेसेज बंद झालेले आहेत असं का वाटत आहे? लाईव्ह व्यवस्थित चालू असेल तर नक्की मला सांगा होय म्हणून. म्हणजे काही प्रॉब्लेम येत असेल तर तसं पण सांगा की प्रॉब्लेम येतो आहे म्हणून. कारण काहीच मेसेज येत नाहीत. मला वाटतं लाईव्हमध्ये काही प्रॉब्लेम येतो आहे का काय. मित्रांनो, आपण CPVC रॉडबद्दल तर बोललो, परंतु त्याच्याचबरोबर मी जे वापरतो ते म्हणजे हे 11 इंचाची रॉड. हा 6 mmचा रॉड असेल कदाचित आणि याला फक्त कलर केलेला आहे. हा रॉड ड्राय लाईन ओळखायला अतिशय पॉवरफुल आहे. जर या रॉडनी मला दाखवलं नसतं की ड्राय लाईन कशी ओळखायची तर मला कदाचित CPVC पाईपचा प्रयोग करणं शक्य झालं नसतं आणि त्याच्यावर मला कळलं नसतं की तो रॉड योग्य काम करतोय किंवा नाही. त्यामुळं माझं मत आहे की नवीन पाणी पाहणाऱ्यांनी किंवा ज्यांना जमल त्यांनी 100% 11 इंच आणि हे 5 ते 6 इंच असा रॉड नक्की सुरुवातीपासूनच वापरण्याचा प्रयत्न करावा. आणि दुसरी गोष्ट,
फार नेहमी माझं मत आहे की 2 रॉड वापरण्याच्या ऐवजी सिंगल रॉडवर कधीही तुम्ही विश्वास ठेवा. कारण माझं स्पष्ट मत आहे, ड्राय बोर पॉईंट जाण्याचं 100% कारण हे 2 रॉडच आहेत असं माझं मत आहे. माझ्या मताला तुम्ही खोडूही शकता, काही विषय नाही. परंतु माझ्या अभ्यासानुसार ड्राय लाईन सापडण्याचं सगळ्यात म्हणजे ड्राय लाईन फसवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे 2 रॉड पाणी पाहत असताना वापरणं. त्यामुळंच सगळ्यात जास्त ड्राय लाईनला म्हणजे 2 रॉड सगळ्यात जास्त ड्राय लाईनला फसवतात. जर तुम्ही सिंगलचा वापर केला तर 100% ड्राय लाईन ओळखायला तुम्हाला 100% सोपं पडतंय. मित्रांनो, मला वाटतं कशामुळं मेसेजेस बंद झाले होते मला माहीत नाही. मी 1 इंचसुद्धा चेक केला. व्हेरी गुड. बरं ठीक आहे, वापरू शकता. 1 इंचसुद्धा वापरू शकता. तुम्हाला रिस्पॉन्स देत असेल तर नक्की वापरा. नितीन नाडकर्णी सर नमस्कार. अमरीश मोकाशी पाऊस असल्यामुळे बोर घेत नाही. बरोबर. अमरीश मोका इर्षद शेख यांनी प्रयोग केला, त्यांचे श्रेय तुम्ही. इर्षद शेख यांनी प्रयोग केला, त्यांचे श्रेय तुम्हा देत आहेत. अमरीश मोकाशी, इर्षद शेख यांनी प्रयोग केलाय असं तुमचं मत आहे. म्हणजे मी या प्रयोगात मी काहीच केलेलं नाही असं तुमचं मत आहे का? इर्षाद शेख कोण आहे मला माहीत नाही. त्या व्यक्तीनं माझी कॉपी केली आहे. आत्ता मी लाईव्हवर बोलत आहे. आणि जर या कॉपीचा प्रूफ पाहिजे असेल तर मी 2 महिन्यापूर्वी कॉपी होणार म्हणून एक व्हिडिओ तयार केलेला आहे. तो डेट सहित आहे आणि तो मी 100% तुम्ही म्हणत असाल तर नक्की यूट्यूबवर तो काय म्हणते पब्लिक करेल. आता तो हिडनमध्ये आहे, नक्की पब्लिक करेल. तुम्हाला जर वाटत असेल की ह्या इर्षाद शेख ज्या व्यक्तीनं प्रयोग केला आहे आणि त्याचं श्रेय मी घेत असेल तर, आता जर मी श्रेय घेत असेल तर तुम्हाला बाकीचे लोक जे लाईव्हवर आहेत ते स्वतः तुम्हाला सांगतील की कुणाचा प्रयोग आहे आणि कोणी तो श्रेय लाटण्याचं काम केलेलं आहे. कॉमेंटची लिमिट वाढवा. 2 लाईनचीच लिमिट आहे. सविस्तर कॉमेंट करता येत नाही मला. हितेंद्र पाटील सर, मला म्हणजे कसं वाढवायचं हे माहीत नाही कॉमेंटची लिमिट. त्यामुळं मला काही सांगता यायचं नाही. लांबी माझं मत आहे 11 इंच ते 1 फुटाच्या आसपास घेतली तर 100% चांगलं राहील. टकेक सर म्हणतायत की मी वापरले, चांगले पाणी लागते पण हे डबकेसुद्धा पकडतात. पकडू शकतात, काय सांगता येत नाही. मला तर अजून अनुभव आलेला नाही. नमस्कार. नाडकर्णी सर म्हणतात नमस्कार. आदेश बाबा सेड हाय नमस्कार. आशिष कुऱ्हाडे खूप छान रिझल्ट आहे नमस्कार. धन्यवाद. बाबासाहेब मोकाटे नमस्कार. कदम मच्छिंद्र खूप छान सर नमस्कार. धन्यवाद. फेल झालेल्या बोरवर सुद्धा पाईपचे रॉड फिरतात. असं होत नाही. फेल गेलेल्या बोरवर ते का फिरत असतील? का तर पाण्याची धार खाली कदाचित राहिलेली असू शकते, त्यामुळे ते फिरत असतील. भूजल अभ्यासक, त्यामध्ये पाण्याशिवाय दुसरं काही वापरायचं नाही का? भूजल अभ्यासक, त्यामध्ये पाण्याशिवाय दुसरं काहीच वापरायचं नाही. त्या पाईपच्या रॉडमध्ये पाण्याशिवाय दुसरं काहीच वापरायचं नाही. अंबादास टकिक सर म्हणतायत प्रशांत सर हे रॉड 6 महिन्यापासून रिसर्च करत आहेत हे मला माहीत आहे. धन्यवाद सर. जर तसं आता
टकेक सर, तुम्ही स्वतः वाचलं ऐकलं की जे कोण असतील त्यांनी आता एक कॉमेंट टाकली की मी दुसऱ्याचं श्रेय लाटत आहे. इर्शाद शेख यांनी अमरीश मोकाशी म्हणतात इर्शाद शेख यांनी प्रयोग केला, त्यांचे श्रेय तुम्हा देत आहेत. वा सर, धन्यवाद. तुम आता मी बाकीचं काही बोलत नाही. कुणी प्रयोग केला आणि कुणी तो चोरला याबद्दल मी काहीच बोलत नाही. 100% मी तो व्हिडिओ जो 2 महिन्यापूर्वी केलेला आहे तो नक्की मी यूट्यूबवर आणण्याचा प्रयत्न करेन. दादा शिंदे, तुमच्या पद्धतीनं पाणी बघितले, 4 मधून 1 सक्सेस झाला. शिंदे साहेब, जरी तुम्ही माझ्या पद्धतीनं प्रयोग केला असला तरी प्रयोग करत असताना मी कुठल्या पद्धतीनं रॉड हातात धरतो, किती रॉड हातात धरतो आणि कशा पद्धतीनं आणि किती लांबीचे रॉड आहेत हे सर्व पहा. त्याशिवाय तुम्हाला त्या पद्धतीनं रिझल्ट येणार नाही. हे मी 100% तुम्हाला कागदावर लिहून देऊ शकतो. अमरीश कुराडे, आतापर्यंत माझे 22 बोर सक्सेस झाले. सर्वांनी वापरून पहा. आशिष कुराडे म्हणतायत आत्तापर्यंत त्यांची 22 बोर सक्सेस झाले आहेत. सर्वांनी वापरून पहा. धन्यवाद. दादा शिंदे, तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहिले असतील, पहिली गोष्ट तुम्ही पाणी पाहता किंवा नाही मला माहीत नाही. तुम्ही पानाडी आहे किंवा नाही मला माहीत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची आहे की बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांना त्यांच्या मानसिकतेनुसार त्यांच्या हातातील रॉड किंवा नारळ काम करत असतात. ते मी सुद्धा म्हणतो की मी जर नारळाचा प्रयोग मागच्या 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये मी माझ्याबद्दल सुद्धा सांगितलं होतं की जर माझ्या मानसिकतेनुसार नारळ काम करत असेल तर तुमच्यावर तो काम करेल किंवा नाही हे सांगता येत नाही, किंवा मी पण चुकू शकतो. तर हा प्रॉब्लेम जर तुम्हाला असेल तर नक्की तुमच्या बोरमध्ये फेल जाण्याचे 100% चान्सेस आहेत. दुसरी गोष्ट, मी 11 इंचाचे रॉड सोडून दुसऱ्या कुठल्याही रॉडबद्दल कधी बोलत नाही. तिसरी गोष्ट, मी एक सिंगल रॉड वापरण्याबद्दल नेहमी लोकांना सांगतो. डबल रॉड वापरलं की 100% पॉईंट फसण्याचे चान्सेस आहेत, किंवा ड्राय लाईन 100% ड्राय लाईनवर फसण्याचे चान्सेस आहेत. मी हे बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे आणि आजसुद्धा म्हणत आहे. त्यामुळे मी नेहमी एका रॉडला महत्त्व देतो आणि तुम्ही कुठलाही माझा व्हिडिओ बारकाईनं पहा आणि त्या पद्धतीनं प्रयत्न करून पहा. तुम्हाला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळण्याचे 100% दाट चान्सेस आहेत. आणि जर तुम्हाला तसं जर प्रॉब्लेम येत असेल तर मी व्हिडिओच्या शेवटी 100% नंबर देत आहे, त्यावर मला फोन करा मी आणि आपण त्याबद्दल बोलू. दादा शिंदेनी भूजल अभ्यासक म्हणतात इर्शाद शेख त्यांनी स्वतः मान्य केला आहे की हा प्रयोग त्यांचा नाही. भूजल अभ्यासक, महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यावेळेस एकच व्हिडिओ मार्केटमध्ये आला होता जो मी काढला होता आणि त्यांनी ही कॉपी मारली. हा ठीक आहे, एकच व्हिडिओ आलेला असताना कुणाचा प्रयोग आहे मला माहीत नाही म्हणण्याचं कारणच नव्हतं. त्यांनी डायरेक्ट नाव घेतलं असतं तरी मला काही वाटलं नसतं. उलटं माझं मत आहे की लोकांनी याला वापरावं, पण माझं मत नाही की ते कुठल्याही चुकीच्या पद्धतीने वापरावं. आणि त्यांच्यामुळं लोकांपर्यंत चुकीचा मेसेज जात आहे. लोक चुकीच्या पद्धतीनं रॉड बनवत आहेत आणि त्यांना व्यवस्थित त्याचा रिस्पॉन्स मिळणार नाही. हाच मी हे व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगत आहे. दादा शिंदे म्हणतात मला रिस्पॉन्स देत नाहीत, माझ्या मुलाला शिकवलं आहे मी. ठीक आहे ना, चालते, काय विषय नाही. हे रॉड प्रशांत सर यांचाच शोध आहे, कुणाची याची श्रेय घेऊन नये.
CPVC पाईपचे रॉड हे प्रशांत सरांनी आणले. त्यांच्यामध्ये काय भरलेले आहे हे प्रशांत सराला मी कॉल करून विचारले होते, पण त्यांच्या अगोदर त्यांच्यामध्ये 100% पाणी भरलेले आहे असे मला जाणवले. म्हणून मी इर्शाद, ठीक आहे ना, इर्शाद शेखला कॉल केला, CPVC पाईपचे रॉड बनवा. त्यावेळेस त्यांनी ते रॉड बनवले. इर्शाद शेख मी ओळखतो, मी सांगितल्यामुळे नंतर त्यांनी बनवले. ठीक आहे ना, जे आहे ते आहे. फक्त माझं मत आहे की कुणी या माझ्या व्हिडिओवर येऊन रॉड फेल जातात किंवा मी अजून एक गोष्ट मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट, मागच्या आठवड्यात मला एक मेसेज पडला होता माझ्या व्हिडिओवर की मी तोंडात चावी धरली आणि रॉड फिरत होते. मी CPVC पाईप सुद्धा वापरला आणि तिथं तो फिरत होता आणि बोर ड्राय गेला. मित्रांनो, मी आज तागायच्या कुठल्या व्हिडिओमध्ये सांगितले की तोंडात चावी धरा, जेणेकरून तुम्हाला कोरडी पाण्याची धार कळणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं, ही घाण गोष्ट मला स्वतःलाच करायला आवडत नाही, चावी तोंडात घालणं वगैरे. त्यामुळे मी असली गोष्ट सांगणारच नाही. आणि ज्यांनी कोणी ती कॉमेंट टाकली होती, त्यांनी ज्या कोणाचा व्हिडिओ बघून कॉमेंट टाकली त्यांच्या व्हिडिओला जाऊन नक्की कॉमेंट टाकावी की असं झालेलं आहे. त्यांना पण शोध करू द्या की त्यांनी जे काढलं आहे ना मार्केटमध्ये की प्रयोग चांगला आहे, छान आहे, प्रयोग चांगला आहे, मान्य आहे, त्यांनी करावा हे पण मान्य आहे. परंतु त्यांनी जे टाकलेलं आहे ना की प्रयोग चांगला आहे, मग त्यांना पण थोडासा अभ्यास करू द्यात, काय प्रॉब्लेम येतात ते. अंशुल करियर इंस्टीट्यूट हिंदी में 100% लेके आऊँगा, हिंदी में भी. डार्लिंग रॉड फिरत नाहीत. मी पण तो प्रयोग केला, पण डार्लिंग रॉड फिरत नाहीत. ड्राय लाईनवर रॉड फिरले नाही. बरं, ठीक आहे. गोरख देवरे म्हणतात मी पण तो प्रयोग केला, पण माझं मत आहे, त्यांचं म्हणणं आहे की ड्राय लाईनवर तो रॉड फिरला नाही. सगळ्यात महत्त्वाचं असतं कुठलाही प्रयोग करत असताना मुळात थोडं का होईना ते पाण्याबद्दल थोडीशी का होईना त्यांना समज असणे गरजेचं असते, त्याशिवाय कुठलाही प्रयोग काम करत नाही. आदेश बाबा पाणी शोधक पानाडी, माझं मत आहे की सगळ्यांनी हा प्रयोग करून 100% पाहावा. परंतु माझ्या व्हिडिओवर येऊन कोणी असं म्हणू नये की मी कुणाचं दुसऱ्याचं श्रेय लाटतोय. मी कुणाचं श्रेय लाटत नाही आणि मी कुणालाही म्हणत नाही की त्यांनी वापरू नये. फक्त तुम्ही प्रयोग वापरत असताना माझं मत आहे की दुसऱ्याला मिसगाईड करू नये असं माझं मत आहे. त्याच्यामुळे आहे ना, एकदम चांगल्या पद्धतीचा हा प्रयोग लोकांच्या हातनं वाया जाणार आणि लोकांनी त्या पद्धतीनं जर रॉड चुकीच्या पद्धतीनं बनवले तर त्यांना त्या पद्धतीचा रिस्पॉन्स, योग्य पद्धतीचा रिस्पॉन्स मिळणार नाही. मित्रांनो, जर काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि माझं काही चुकत असेल तर नक्की या व्हिडिओमध्ये लिहा. आणि ज्यांना या प्रयोगात काही प्रॉब्लेम येत आहे त्यांच्यासाठी मी शेवटी नंबर देतो आहे, नक्की त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा. मी त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. पाणी किती खोलवर आहे, कसे पाहावे. आता प्रश्न असा आहे की रॉड तर पाणी व्यवस्थित दाखवत आहेत, परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की खोलीचाच प्रॉब्लेम 100% येऊ शकतो यामध्ये.
आणि खोलीबद्दल आहे ना बिशप्स रूल वापरतो मी, परंतु बऱ्याच वेळेस बिशप्स रूल ॲक्युरेट काम करतो, कधी करत नाही, कधी करतो. त्यामुळं एक असतं प्रमाण. प्रमाण म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की बोर चालू आहे किंवा बंद आहे. जर बोर बंद आहे आणि त्याच्यावर जर हे काम करत नसेल तर ते आहे प्रमाण. परंतु खोलीच्या बाबतीत तुम्हाला अंदाजच घ्यावा लागतो. जोपर्यंत बोर मारली जात नाही तोपर्यंत याने काढलेला अंदाजच राहणार आहे. त्यामुळं आपल्याला खोलीवर नेहमी अंदाजावरच काम करावं लागणार आहे. 100% काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करू खोलीसाठी पण. मोकाशी साहेब लाईव्ह असाल तर नक्की मला उत्तर द्या, माझं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल. आदेश बाबा 100% तुम्ही कशानेही चेक करा, काहीही करा तुम्हाला. परंतु गुरुविन विद्या नाही असं म्हणलं जातं. मग जे म्हणलं जातं कदाचित ते चुकीचं पण असू शकते तुमच्या म्हणण्याप्रमाणे. जर कुणाला एखादी गोष्ट सांगत असेल आणि त्यांना त्या गोष्टी जर सोप्या पद्धतीनं लागू होत असतील किंवा मी जर जास्त टाईम घालवून काही गोष्ट शिकलो असेल आणि ते त्यांना 10 मिनटात जर कळत असेल किंवा मी 5-6 वर्षात जे शिकलेलो असेल आणि त्यांना मी जर अर्ध्या तासात शिकवत असेल तर त्यांनी कायम प्रॅक्टिसच करत राहावी का हे अर्धा तास वापरला पाहिजे? या अर्धा तासाचा फायदा करून घेतला पाहिजे का त्यांनी 5 वर्ष 6 वर्ष त्यात घातली पाहिजे? हे नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये आत्ता लिहा. जर माझ्या व्हिडिओचा कोणाला फायदा होत असेल तर त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, 100% करणं गरजेचं आहे. परंतु त्याचा जर एखाद्या ट्रिकचा एखाद्या गोष्टीचा जर फायदा होत असेल तर त्यांनी वापरू नये का असं माझं मत आहे. अभिनंदन, जर तुमचा 8 दिवसापूर्वी दिलेला पॉईंट जर सक्सेस झाला असेल तर. नकुल देशडे म्हणताय तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता, धन्यवाद. आणि जर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल या व्हिडिओमध्ये मी जर चुकीचं बोलत असेल तर नक्की या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये लिहा. मी काय म्हणाल याची चिंता करू नका, 100%. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, या व्हिडिओमध्ये लिहिण्यापेक्षा या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. कारण या व्हिडिओमध्ये लिहिलेली गोष्ट परत लाईव्ह बघत असताना लोकांना दिसत नाही. त्यामुळे कॉमेंट बॉक्समध्ये मी चुकलो असलो तरी लिहा आणि बरोबर असलो तरीही लिहा, जेणेकरून माझी चूक ही लोकांना कळेल किंवा मी बरोबर असेल तर तेही लोकांना कळेल. हां 100%. ज्ञानेश्वर ढगे सर, रॉडमध्ये पाणी भरताना पूर्ण रॉड फुल पाणी भरावे की काही प्रमाणात पाईप रिकामा सोडावा? पाणी फुल भरायचं आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही कॅप लावता त्यावेळेस थोडीशी एअर आणि थोडीशी जागा त्यात राहतेच. त्यामुळे त्यात पाणी म्हणजे थोडीशी पोकळी ही 100% त्या रॉडमध्ये राहते. त्याचबरोबर मित्रांनो, मी 100% म्हणत नाही की तुम्ही या रॉडवरच अवलंबून राहा. माझं पहिल्यापासून जे महत्त्वाचं हत्यार आहे ते हेच आहे. हे जर नसतं तर कदाचित या प्रयोगाला मला मार्केटमध्ये आणता आलं नसतं किंवा हा प्रयोग मला सक्सेसफुल आहे हे कळू शकलं नसतं. या प्रयोगामुळे, सिंगल रॉडच्या ड्राय लाईनच्या प्रयोगामुळे 100% मला चांगल्या पद्धतीनं
ड्राय बोरवेल कळू लागले, ड्राय पाण्याच्या धारा कळू लागल्या. त्यामुळं मला हा प्रयोग चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता आला. ज्ञानेश्वर, ओके, धन्यवाद. 100% स्वतः प्रॅक्टिस करूनच अनुभव घ्यायला लागतो. 100% काही वादच नाही. अनुभव तर प्रॅक्टिस केल्याशिवाय मिळतच नाही किंवा तुम्ही फील्डवर गेल्याशिवाय मिळतच नाही. परंतु जर तुम्हाला त्या अनुभवाबरोबर जर काय म्हणतात, महत्त्वाचं जर प्रॅक्टिकल जर मिळालं, त्याच्याबरोबर प्रॅक्टिकल जर अनुभव म्हणजे काय म्हणतात, थेरॉटिकल अभ्यास जर मिळाला, तर थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्हीचं मिळून कॉम्बिनेशन एकदम चांगल्या पद्धतीचं रिझल्ट मिळण्याचे 100% चान्सेस असतात. सर, टकीक सर, असं काहीच नाही. ब्रिलियंट वगैरे काही नाही. जे काय आहे ते आपण काय म्हणतात, आपला अनुभव मांडण्याचा प्रयत्न करतोय. मी तुमच्यापेक्षा बारका आहे. व्हिडिओमध्ये असं लिहून तुम्ही आता काय बोलत नाही त्याच्या पुढं. सर, शेतकऱ्यांचे असण्यामुळे नुकसान होते. मला कळलं नाही. भूजल अभ्यासात कशामुळे नुकसान होतं मला कळलं नाही. हां, अज्ञानामुळे नुकसान होतं. बरोबर. शेतकऱ्याच्या अज्ञानामुळे नुकसान होते, तसं म्हणता येते. शेतकऱ्याला पण कळत नसते, त्यामुळे असे प्रॉब्लेम येतात. मित्रांनो, अजून काही कोणाचे प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर आपण आता लाईव्ह लवकरच बंद करूयात. जाता जाता मी नंबर देणार आहे. कुणाला पाहिजे असेल, कुणाला अडचण येत असेल तर नक्की मला कॉल करा. आणि माझं मत आहे की जे नवीन पाणी पाहायला शिकत आहेत किंवा जे ऑलरेडी पाणी पाहत आहेत, त्यांनी याला नक्की वापरून पाहावं आणि 2 रॉडच्या जागी 100% 1 रॉडचा वापर करण्याचा प्रयत्न करावा. माझा अनुभव आहे म्हणून सांगतोय मी. कुणाच्या पद्धतीला, कुणाच्या टेक्निकला नावं नाही ठेवत, परंतु माझा अनुभव मी सांगतोय. आणि त्यामुळं मी नेहमी माझे आत्तापर्यंतचा कुठलाही व्हिडिओ काढून पहा, मी 2 रॉड कधीच वापरत नाही. मी एकाच रॉडवर सगळं काम करतो. दुसरा रॉड फक्त सेंटर पॉईंट फिक्स करत असतानाच माझा हातात येतो. त्यामुळं माझं मत आहे की लोकांनी 11 इंच, 11 म्हणजे टोटल 16 इंच आणि सिंगल रॉडवर जास्त भर दिल्यास त्यांना चांगला अनुभव येण्याचे 100% दाट चान्सेस आहे. नारळावर पाणी आपण चेक करतो त्यावेळेस जमिनीतील एखाद्या ठिकाणी खूप हार्ड दगड असल्यावर कशा पद्धतीने चेक करावा किंवा काही ट्रिक्स. नारळावर हार्ड रॉकबद्दल मला नाही सांगता येणार आत्ताच, एवढा आपल्याला अनुभव नाही. परंतु टकेक सर आहेत, त्यांनी जर याबद्दल काही मार्गदर्शन केलं या व्हिडिओमध्ये तर नक्की योग्य राहील. कारण माझ्यापेक्षा जास्त मला वाटते टकेक सरांचा टेक्निकल म्हणा किंवा थेरॉटिकल म्हणा किंवा एक सायंटिफिक अभ्यास हा टकेक सरांचा आहे. ते नक्की याबद्दल बोलू शकतील. तुमचे मार्गदर्शन खूप मोलाचे आहे. सर्व पाणी शोधक यांना मी गुरुच मानतो. प्रत्येक पाणी शोधकांनी प्रत्येक पाणी शोधकाचं थोडी माहिती गोळा करून स्वतः पण अभ्यास करा, मला असे वाटते. म्हणून मी कमेंटद्वारे, ठीक आहे ना,
जे तुम्ही म्हणला ते मान्य आहे मला पण. नकुल शिंदे हा प्रश्न घ्या. ओके. ते हार्ड रॉकचा आहे ना. हार्ड रॉकचा मला पण एवढा अभ्यास नाही, त्यामुळे मला सांगता येणं शक्य नाही. टकिक सर आहे. टकिक सर, जर तुम्हाला नारळाचा आणि जमिनीतल्या हार्ड रॉकचं काही माहिती असेल तर नक्की या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता सर. लाला बनवे नमस्कार. आदेश बाबा, माझं मत आहे, मी ही ट्रिक बाहेर काढण्यामागं एकच कारण होतं की लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे. जर मला वाटत नसते की लोकांचा फायदा होऊ नये तर मी ही ट्रिक बाहेर कदाचित काढली नसती. आणि महत्त्वाची गोष्ट, एखादी ट्रिक बाहेर काढत असताना त्याच्यावर आपला किती अभ्यास आहे हे आधी आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिकली अनुभवायला लोकांना देऊ शकता. जर तुम्हालाच काहीच माहीत नसेल तर माझं मत आहे की एखादा प्रयोग इकडचं थोडं तिकडचं थोडं तिकडचं थोडं घेऊन सांगण्यापेक्षा तुम्हाला काय अनुभव आला आहे हे 100% तुम्ही प्रॅक्टिकली फील्डवर जाऊन अनुभव घेऊन सांगितलं असतं तर हे कधीही योग्य ठरलं असतं. परंतु तसं न करता कुठं रिकामी बॉटल, कुठं भरलेली बॉटल यावर जर प्रॅक्टिकल करून सांगत असेल तर ते मला नाही वाटत की योग्य आहे. मला चांगलं वाटलं की त्यांनी तो प्रयोग वापरला आणि त्याचं कौतुक केलेलं आहे. परंतु त्यांनी कौतुक करत असताना त्याच्या मागं लोकांना एक चुकीचा मेसेज पण दिलेला आहे की कितीही लांबीचे रॉड केले तर चालून जातील. त्यामुळं माझं मत आहे की कुठलाही प्रयोग करत असताना त्याच्या मागचा पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय कुठलाही प्रयोग बाहेर काढणं हे चुकीचं आहे. पानही गंगाराम चव्हाण नमस्कार सर. साताऱ्यावरून पानाडी गंगाराम चव्हाण नमस्कार. अजय गावडे नमस्कार. बाबासाहेब मोकडे सर, CPVC पाईप रॉडचा वापर करताना एक रॉडचा वापर की 2? बाबासाहेब मोकडे सर, CPVC पाईपचाही वापर करत असताना तुम्ही व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित पाहिला असेल तर मी कुठल्याच व्हिडिओमध्ये 2 रॉड वापरत नाही. आणि जर तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन परत एकदा पहा की मी किती रॉड वापरलेले आहेत आणि कशा पद्धतीनं धरले आहेत, कुठं धरलेले आहेत हे नक्की पहा. त्याशिवाय तुम्हाला योग्य पद्धतीनं रिस्पॉन्स मिळवायला त्या व्हिडिओचा 100% योग्य पद्धतीनं रिस्पॉन्स मिळवायला उपयोग होणार आहे. पानाडी नमस्कार सर. धन्यवाद. सर, बरेच वर्ष झालं मी सिंगल रॉड वापरतोय. आता तुमचं मला नाही सांगता येणार, पण मॅक्झिमम पानाडी माझ्यामध्ये 99% पानाडी हे डबल रॉडवर पाणी चेक करण्याचं काम करतात. परंतु मला जो सिंगल रॉडवर जो अनुभव आलेला आहे तो मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.
आणि त्याचा जो अनुभव आहे 100% चांगला आहे. म्हणूनच मी या व्हिडिओमध्ये लोकांना 11 इंची आणि सिंगल रॉडबद्दल सांगत आहे. ज्ञानेश्वर भोयर, नमस्कार. नकुल धिरडे, सिंगल रॉडवर जर तुम्ही पाणी चेक करत असाल तर नक्की तुम्ही तुमचं मत मांडा की बाबा तुम्हाला कशा पद्धतीनं त्याच्यावर अनुभव येतात. 100% हा सिंगल रॉड ड्राय लाईनसुद्धा पकडतो, परंतु त्याला योग्य पद्धतीनं जर धरलं, माझं मत आहे की जर तुम्ही रॉड पकडताना कुठल्या पद्धतीनं पकडता याच्यावर सुद्धा तुम्हाला ड्राय लाईन सापडल्यावर ती ड्राय लाईन आहे का नाही ओळखायला कशा पद्धतीनं पकडता हे पण याच्यावर सुद्धा बरंच अवलंबून आहे. नकुल धिरडे म्हणतात पॉईंट शोधायला खूप सोपं ट्रिक आहे. धन्यवाद. हां, मगाशी धिरडेंनी विचारलं होतं, नकुल धिरडे यांनी विचारलं होतं की हार्ड रॉकवर नारळ कसा रिस्पॉन्स देतो. तर रामदास टॅकिक सरांनी म्हणलं आहे की हार्ड रॉकवर नारळ फेकते, झटका मारत असेल. अर्धा इंची CPVC पाईप जर वापरला तर तुम्हाला अर्धा इंचीच पाणी दाखवत आहे, परंतु जर पाऊण इंची जर वापरला तर 1 इंचाच्या वरचं पाणी मिळायला तुम्हाला 100% फायदा होत आहे. आणि त्याच्यावर प्रॅक्टिकल घेतलं आहे, म्हणजे फील्डवर प्रॅक्टिकल घेतलं आहे म्हणून मी सांगू शकतो आहे. आणि दुसरी गोष्ट, CPVC पाईप वापरण्याचं महत्त्वाचं कारण सांगतो आता तुम्हाला. CPVC पाईप हा गरम पाण्यासाठी चालतो आणि हा पिवळ्या रंगाचा आहे. विशेष म्हणजे PVC पाईप, जो अर्धा इंचाचा PVC पाईप आहे तो पाऊण इंचाच्या CPVC पाईप एवढा आहे. म्हणजे हा जर CPVC पाईप अर्धा इंची असेल तर PVC पाईप ह्याच साईजचा अर्धा इंची असतो. आणि दुसरी गोष्ट, हलका आहे आणि जास्त वजन होत नाही, म्हणून मी CPVC पाईप रेकमेंड करत आहे. आदेश बाबा म्हणतायत हार्ड दगड पाषाण. हां, पाण्याच्या धारेवर नारळ जड होतो. हार्ड दगड पाषाण असेल तिथे थोडी पण नमी म्हणजे पाणी नसेल तर हाताकडे उचलण्याऐवजी समोरच्या बाजूने नारळ मोमेंट देते असेल. ओके, पाणी बघायचे असेल तर पद्धत माहिती पाहिजे. 11 इंची सिंगल रॉडची, बरोबर. मला या व्हिडिओच्या माध्यमातून कुणालाही नावं ठेवायची नाही. 100% सर्वांनी हा प्रयोग वापरून बघावा असं माझं मत आहे. चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो असं पण माझं मत आहे. परंतु व्यक्ती बदलला की प्रकृती बदलते, तसं व्यक्ती बदलला की त्याचा रिस्पॉन्सही बदलू शकतो. त्यामुळं माझं मत आहे की ज्या पद्धतीनं सांगितलं आहे त्या पद्धतीनं वापरून पाहावा. आणि तसं वापरून जर रिस्पॉन्स येत नसेल तर त्याच्यापुढे आपण काहीच करू शकत नाही. ज्या पद्धतीनं मला रिस्पॉन्स आलेला आहे त्या पद्धतीनं मी वापरून व्हिडिओ काढलेला आहे आणि त्या पद्धतीनं बरेच लोक वापरून त्याच्यावर पाणी पण मिळत आहे. आणि ते स्वतःहून मला फोन करून सांगत आहे की चांगल्या पद्धतीचं पाणी या रॉडमुळे मिळत आहे. त्यामुळं माझं मत आहे
की ज्या पद्धतीनं सांगितलं त्याच पद्धतीनं हा रॉड 100% वापरावा आणि सर्वांनी वापरावा. आणि ज्यांच्याबद्दल हा काम करत नाहीत त्याबद्दल मी काहीच करू शकत नाही. जर वापरला आणि रिस्पॉन्स मिळाला तर फारच चांगलं आहे. CPVC पाईप 1 इंची पाईप किती इंच पान दाखवेल? अजय गावडे साहेब, CPVC पाईप जर तुम्ही 1 इंचचा पाईप जर घेऊन फिरला तर माझं मत आहे 1.5 इंचाच्या आसपासची लाईन दाखवल असं माझं मत आहे. परंतु त्याचं वजनही वाढेल आणि दुसरी गोष्ट तो ड्राय लाईनही पकडून ठेवेल. त्यामुळं माझं मत आहे की तुम्ही 1.5 इंचाच्या वर पाईप न वापरता अर्धा किंवा पाऊणचाच पाईप वापरावा असं माझं मत आहे. किंवा थोडक्यात जसं साईज वाढेल, जसं लांबी वाढेल तसं पाईपसुद्धा 100% फसवत आहे. विशाल शिवळे, तुम्ही पॉईंटसाठी किती पैसे घेता? सासवडला आहे. शिवळे, मला कॉल करा, आपण बोलूया त्याबद्दल. गव्हाणे साहेब नमस्कार. अलक निरंजन भुजल भवर साहेब राव. ज्ञानेश्वर भाई, बोलायचं झालं तर तुमचा उद्देश फारच छान आहे. चांगलं प्रयत्न करतात तुम्ही. मी पण पाणी शोधक आहे, पण माझ्याकडून 11 इंच लोखंडी व तांबे हे रिस्पॉन्स देतो. पण CPVC सतत वापरून बघितला, रिस्पॉन्स देत नाही. CPVC पाईपमध्ये पाणी भरलं आहे का? आणि पाणी भरलं असेल आणि जर तुम्हाला तो ठराविक एरियामध्ये जर रिस्पॉन्स देत नसेल आणि जर तुमचा 1.5 इंचाचा CPVC पाईप असेल तर 100% समजून घ्या की तो काम करतोय, कारण तिथं अर्धा इंचाच्या खालच्या पाण्याच्या धारा आहेत, म्हणूनच तो तुम्हाला रिस्पॉन्स देत नाही. हा नकुल देरडे, मी नंबर देतोय. ज्ञानेश्वर भोईर, पाणी भरलं आहे. जर तुम्ही पाणी भरलं असेल आणि ठराविक पट्ट्यातच पाणी चेक करत असाल तर माझं मत आहे की तिथं 1 इंचाच्या वरच्या पाण्याच्या धारा कदाचित नाहीत. आणि तुम्ही जर 1.5 इंचाचा पाईप वापरत असेल तर त्यामुळं कदाचित तिथं रिस्पॉन्स मिळत नसेल. तिथं रॉड रिस्पॉन्स देतो आहे आणि जर हा CPVC पाईपचा जर रॉड रिस्पॉन्स देत नसेल तर 100% तो रिस्पॉन्स देत नाही, म्हणजे तो काम करतो एवढं मात्र समजून घ्या. आणि किती एरियामध्ये तुम्ही पाणी म्हणजे हा प्रयोग करताय हे पण जरा मला लिहून सांगा, म्हणजे मला कळून जाईल. वेगवेगळ्या एरियामध्ये म्हणजे एकरात का प्लॉटवर कसं पाहताय? बरं, तुम्हाला ज्ञानेश्वर भोईर साहेब, तुम्हाला एक एक प्रयोग सांगतो. जो बोर चालू आहे, जो बोर 1 इंचाच्या पुढं बोरचं आउटपुट चालू आहे, म्हणजे ज्या बोरमधून 1 इंचाच्या वरचं पाणी येतं आहे त्या बोरवर जावा, त्या बोरच्या धारा चेक करा. ज्या बाजूला रॉड रिस्पॉन्स देईल ती बाजू चालू आहे, ज्या बाजूला रॉड रिस्पॉन्स देणार नाही ती बाजू बंद आहे किंवा त्यामधून एकदमच बारीक पाणी पुढं पास होते, एवढं मात्र लक्षात घ्या. आणि त्याच्यावरून तुम्हाला
रॉड काम करतो का नाही हे तुमच्या हातात हे कळून जाईल. सर आपण पॉईंट काढा आहे. घरच्या वावरामध्ये 4 लाईनी दाखवत होता. लोखंडी रॉड आणि PVC पाईपवर 2च लाईन दाखवित आहे. अर्धा इंच PVC पाईप अर्धा इंची PVC पाईप पाहून इंची PVC पाईप दोन्ही यांच्या पॉईंट दाखवित आहे. म्हणजे रॉड 4 लाईन दाखवतोय पण अर्धा इंची PVC पाईप फक्त 2च लाईन दाखवतोय. म्हणजे अर्धा इंचाची लाईन तिथं असण्याचे चान्सेस आहेत. आदेश बाबा माझ्या माहितीच तो अर्धा इंची व पाऊण इंची आणि 1 इंची तिन्ही पण कॅटेगरीमध्ये रॉड बनवला पाहिजे. हा बरोबर आहे. अर्धा आणि पाऊण इंची मी रेकमेंड करतोय. मी 1 इंचाचा रॉड बनवलेला नाही. जर बनवून तुम्ही अभ्यास केला असेल तर तुमच्या अभ्यासाप्रमाणे ते योग्य असण्याचे 100% चान्सेस आहेत. पंकज ढोबळे म्हणतायत सर मी बनवणार आहे बट साईज किती घ्यावा हे समजना कारण की एल्बोमध्ये साईज कमी. हां बरोबर, एल्बोमध्ये साईज कमी होते बरोबर. पुढं 1 फूट घ्या आणि खाली 6 इंच घ्या. एल्बोमध्ये गेला तरी 11 इंचाच्या आसपास राहू शकतो तो. ओके बोयर साहेब, सगळ्यात महत्त्वाचं सांगतो आता तुम्हाला आहे ना. आधी बघायला लागेल तुमच्या मानसिकतेमध्ये तसं, म्हणजे तुम्हाला असं कन्फर्म झालेलं आहे का डोक्यात, तुम्ही ठरवल्यागत झालेलं आहे का की मला हा रॉड रिस्पॉन्स देत नाही. ते आधी मला डोक्यातून काढून टाका. उद्या चेक करत असताना पूर्ण न्यूट्रल, म्हणजे डोक्यात काहीच विचार घ्यायचे नाहीत की रॉड रिस्पॉन्स देतो किंवा नाही. आणि त्याच्यानंतर हा रॉड घेऊन सकाळी प्रॅक्टिस करा. जर नाही झालं तर मी नंबर देतोय त्याच्यावर कॉल करा, आपण बोलूयात. पाणी पाहताना मनस्थिती ठेवून औषध तरच रिझल्ट चांगला येतो. बरोबर, मनस्थिती व्यवस्थित असेल तरच, किंवा मानसिकतेप्रमाणे काम करत नसेल तरच रिझल्ट येतात. 100% बरोबर. संतोष काळभोर डेप्थबद्दल अजून तसा काही प्रयोग करता आलेला नाही योग्य असा. सर तुम्ही सांगता ते सगळं बरोबर आहे पण काय पाहणाऱ्याला ते पटत नाही. हां असू शकते, ते पटणं नाही हे तर योग्यच आहे. कारण सगळेच पाण्याच्या प्रवाहाबरोबर चालतात असं नसतं, विरुद्ध दिशेनंही चालणारे असतात. जसं आम्ही म्हणण्यापेक्षा आपला ग्रुप आहे जो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं चालतो. लोक म्हणतात 2-2, 3-3 फूट रॉड, किलोचे रॉड जे घेऊन फिरतात, 16 धातू, पंचधातू, जे काही धातूचे असतील ते, त्या धातूच्या रॉडच्या विरोधात आपण काम करतोय. म्हणजे आपण पण प्रवाहाच्या विरोधातच चालतोय. त्यामुळं जिथं प्लस आहे तिथं मायनस आहे. त्यामुळं दोन्ही पद्धतीचे विचारसरणी 100% चालत असतात आणि त्याशिवाय बॅलन्स राहत नसते. अर्धा इंची आणि पाऊण इंची दोन्ही जर रिस्पॉन्स देत असेल तर कदाचित पाऊण इंचापर्यंत पाणी तुम्हाला धरायला काही हरकत नाही. पाऊण इंचापर्यंत पाणी CPVC पाईप दाखवू शकतो, पाऊण ते 1 इंचापर्यंत. त्यामुळं 2 लाईन्स जर दाखवल्या असतील आणि तुम्हाला जर कन्फर्म
वाटत असेल की तुम्हाला जे दाखवते ते योग्य आहे, तर 100% तिथं पाणी लागण्याचे दाट चान्सेस आहेत आणि चांगलं पाणी मिळणार याच्यात काही शंका नाही. आणि गावडे साहेब, अजून एक तुम्हाला प्रयोग सांगतो. मी सिंगल रॉडचा ड्राय लाईन ओळखायचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो नक्की शोधा आणि तो बारकाईने पहा. किंवा ज्या दिवशी मी हा CPVC रॉडचा व्हिडिओ आणलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी ड्राय लाईन कुठल्या पद्धतीनं कसं रॉड पकडून ड्राय लाईन शोधतो हे त्यामध्ये दाखवलेलं आहे. ते बारकाईनं पहा. तो सिंगल रॉडचा प्रयोग जिथं CPVC पाईप काम करतोय तिथं तो ओढून धरतोय का पहा. आणि जर असेल तर कमीत कमी रॉडच्या हिशोबाने तिथं अर्धा इंच पाणी असण्याचे 100% दाट चान्सेस असतात. भोईर साहेब पानाडी लाला वनवे म्हणतायत की भोर साहेब तुम्ही पाणी कसे पाहतात ते फार महत्त्वाचे आहे. 100%. तर मित्रांनो, मला वाटतं बरेच वेळ चर्चा झालेली आहे आणि चर्चेमध्ये मला कुणाला नावं ठेवायची नव्हती. माझं मत आहे सर्वांनी हा प्रयोग करून पाहावा, त्यातल्या चुका मला सांगाव्यात, त्यात जे काही चांगलं आहे ते पण सांगावं, त्यातल्या चुका पण मला सांगाव्यात, जेणेकरून त्याच्यावरही आपल्याला अभ्यास करता येईल आणि सर्वांनी याचा फायदा घ्यावा असं मला वाटतंय. त्यामुळंच हा प्रयोग मी मार्केटमध्ये आणलेला आहे. असं माझं काहीच मत नाही की कुणी वापरला पाहिजे किंवा कुणी नाही. माझं फक्त मत आहे की वापरण्याबद्दल जर तुम्ही यूट्यूबवर मार्गदर्शन करत असाल तर त्याच्या मागचा अभ्यास करा आणि मगच त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा. आणि अजून एक महत्त्वाचं, काही मित्र माझ्या व्हिडिओवर येऊन लिहित आहेत की 100% मीच सांगितलेलं आहे की त्यांना काय रिझल्ट आला ते त्यांनी लिहावं. परंतु मित्रांनो, माझ्या व्हिडिओवर काही जण येऊन लिहित आहेत की पॉईंट फेल गेला किंवा जे काही झालेलं आहे. हे लिहित असताना त्यांनी कुणाचा व्हिडिओ पाहिलेला आहे हे पाहून, कुठला प्रयोग केलेला आहे हे पाहून, कुणाच्या व्हिडिओवर जाऊन कॉमेंट लिहायची हे त्यांनी ठरवावं आणि त्याच्यानंतरच त्यांनी कॉमेंट टाकावी. दुसरी गोष्ट, जरी मला फेल गेला ही कॉमेंट जरी टाकली असेल तरी त्यांना मी फोन नंबर दिलेला आहे. त्यांनी मला आज तागायत फोन केलेला नाही. माझं मत आहे की जर काही चूक झाली असेल तर मला ती सोडवण्यासाठी काय चूक झाली हे कळणं महत्त्वाचं असतं. तर ती चूकसुद्धा ती व्यक्ती मला सांगायला तयार नाही ज्यांनी येऊन माझ्या व्हिडिओवर कॉमेंट टाकलेली आहे. माझं मत आहे जर त्यांनी हा व्हिडिओ पाहिला तर नक्की मला कॉल करावा आणि मला जे काय झालेलं आहे ते सांगावं, जेणेकरून मी त्यांची चूक माझ्या पद्धतीनं सुधारवण्याचा प्रयत्न करेल. आणि मी कुठल्याच व्हिडिओमध्ये तोंडात चावे ठेवा वगैरे असलं कधीही सांगितलेलं नाही. मी कुठल्याच व्हिडिओमध्ये मोकळी बॉटल, भरलेली बॉटल यावरचे प्रयोग सांगत नाही. त्यामुळं माझ्या व्हिडिओवर येऊन लिहू नका की तोंडात चावी ठेवली आणि ती फिरत होतं तरी कसं काय फेल गेला. सर, तुम्हाला पाठवलेल्या व्हिडिओमधील पांगरी या ठिकाणचं पाणी 2.5 इंच चालत असून आपले डाउजिंग रॉड 1 नंबर काम करत आहे. धन्यवाद डाके साहेब. चालू विहिरीची पाण्याची धारा शोधताना मला एक अनुभव आला आहे. सर, विहिरीचे नैसर्गिक असेल तर रॉड विहिरीकडे फिरतो आणि आडवे बोर असेल तर रॉड विरुद्ध दिशेनं फिरतो असेल, ज्या दिशेकडून पाणी येतं तिकडं फिरत असेल. संदीप फुलमाळी, माझ्या मते गोटे पाटीलची ही तंत्र 10,000% खूप सक्सेस आहे. भाऊसाहेब, वापरा.
100% तुम्हाला त्यांचं जर तंत्र 100 1000 नाही, 10,000% काय, 20,000%, 1,00,000% जर सक्सेसफुल वाटत असेल तर 100% वापरा. मी म्हणत नाही की माझं पद्धत वापरा. अजय गावडे साहेब, मी ऑलरेडी व्हिडिओ बनवून यूट्यूबवर टाकलेला आहे. मोटर चालू असली किंवा नसली त्याचा काहीच फरक पडत नाही. बोरमध्ये मोटर चालू असली किंवा नसली तरी या रॉडवर त्याचा काहीही फरक पडत नाही. त्याचबरोबर 11 इंची रॉडवरही फरक पडत नाही. फुलमाळी साहेब, तुम्ही जी कॉमेंट टाकलेली आहे 100% तुम्ही त्या पद्धतीनं काम करा. मी माझ्या पद्धतीनं काम करतो. मला माहीत आहे की तुम्ही काही दिवसांनी हे रॉड 100% बनवणार आहात. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही हे 11 इंची रॉडसुद्धा 100% वापरणार आहात. जरी तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये काही जरी टाकलं तरी तुम्ही हे रॉड बनवून पहा, त्याच्यानंतर मला बोला. जर याच्यात काही ड्रॉबॅक असेल तर तुम्ही मला शोधून दाखवा. आणि तुमचे ड्रॉबॅक, तुमच्या रॉडचे ड्रॉबॅक मी तुम्हाला इथं बसल्या बसल्या सांगून देतो. आणि जर त्यांचं तंत्र काम करत असेल तर त्याच्या मागचे जे काही कारणं असतील ना, ते 100% त्या मला सांगा की कुठल्या पद्धतीने ते काम करतात. जर मला विचारलं तर मी माझ्या रॉडबद्दल 11 इंचीबद्दल मी 100% माहिती देऊ शकतो. मी कुठल्याच पद्धतीने म्हणणार नाही की त्या रॉडवर इकडं, त्या पाण्याच्या धारेवर इकडं चाला आणि तिकडं चाला. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या पद्धतीनं जर तुम्हाला 2-2 4-4 किलोची रॉड घेऊन जर शेतात फिरायचं असेल तर तुम्ही फिरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. रॉड घेऊन फिरत असताना तुम्ही ती वजनावर लक्ष केंद्रित करणार का त्या क्षेत्रातल्या पाण्याच्या धारेवर करणार, हे तुम्ही ठरवायचं आहे. फुलमाळी साहेब, मी मानलेलं मत जर तुम्हाला योग्य वाटत नसेल तर नक्की लिहा कॉमेंट बॉक्समध्ये. मी माझ्या पद्धतीनं माझा रिस्पॉन्स दिलेला आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसंच भूजलधारा आणि बोरवेल रिसर्च या दोन्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, जर व्हिडिओ बंद करायचा असेल तर नक्की लिहा होय म्हणून, कारण 1 तासाच्या वर गेलेला आहे. मला जे मुद्दे मांडायचे होते आणि मला जे काही प्रॉब्लेम तुमच्याकडून ऐकायचे होते ते मला नक्की कळलेले आहे. मला पंजाबराव बछाटे यांनी पॉईंट दिला होता, 1.25 ते 1.5 इंच पाणी लागले, पण ते लोखंडी रॉड व नारळावर दिला होता. हा, लागणार ना, लोखंडी रॉड आणि नारळावर 100% लागणार. मी कुठं म्हणतोय नाही. मी आत्तापर्यंत लोखंडी रॉड आणि नारळच वापरत होतो. मोठे रॉडवरच हसू येतं. अहो, एवढा किराणा घेऊन फिरायचं काय काम. चंदू शिंदे, नमस्कार. हा, धन्यवाद. आणि मित्रांनो, आता फुलमाळी साहेबांनी एवढं जर सांगितले 1001% रॉड काम करतो तर नक्की वापरून पहा. 3 फुटा, 3 3.5 किती जे काय फूट असतील तेवढे लांबीचे रॉड 100% वापरून पहा. आणि मला पण सांगा, जर माझे रॉड काम करत नसतील तर ते पण सांगा, आणि ते पण करत नसतील तर ते पण सांगा. आणि ती रॉड कुठल्या पद्धतीनं काम करतात हे जर मला
व्हिडिओमध्ये सांगितलं तर मी पण तसे रॉड 100% बनवून घेईल. आणि जर माझे रॉड कुठल्या पद्धतीनं काम करतात हे जर मला विचारलं तर मी त्यांना मात्र माझे रॉड 100% वापरायला लागतील. एवढं तर मी 100% सांगू शकतो. आणि मित्रांनो, मी म्हणत नाही की माझे बोर आत्तापर्यंत फेल गेलेले नाही. मित्रांनो, माझे जेवढे बोर फेल किंवा कोरडे जातात मी 100% यूट्यूबवर त्याचा रिझल्ट टाकत असतो. त्यामुळं मी कुठल्याही पद्धतीनं खोटं बोलत नाही आणि ते मला जमत नाही. व्हिडिओ आवडला असेल लाईक पण केलं. चंदू शिंदे नमस्कार. दीपक यस आम्हाला भारी वाटले सर, धन्यवाद. छोटे रॉड एकच नंबर काम करतात, एकदम ॲक्युरेट. बाकी बाजार बाजूला ठेवा असं मला वाटतं, कारण भरपूर आहे. महत्त्वाचा आणि मोलाचा सल्ला मित्रांनो, मी गेल्या 7 वर्षानंतर या रॉडला सोबतीला हा रॉड आणलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एखादा रॉड जर तुम्ही सुरुवातीला वापरला असेल आणि त्याच्यावर जर तुम्हाला पाणी मिळालं असेल तर मित्रांनो त्या रॉडवरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका. त्याची लांबी कमी जास्त करा, पण त्या रॉडवरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका. कारण त्या रॉडमुळं तुम्ही या फील्डमध्ये आलेला असता आणि त्याच्याच विश्वासावर तुम्ही पॉईंट दिलेला असतो. त्यामुळं माझं मत आहे की जरी तुम्ही कितीही रॉड बदलले तरी जे पहिले रॉड असतात त्याला मात्र तुम्ही कधीही बाजूला ठेवू नका, असं माझं मत आहे. आणि हे माझ्या आयुष्यातला पहिलाच रॉड आहे ज्या रॉडवर मी आज तागत म्हणजे गेले 7 ते 8 वर्ष झालं याच रॉडवर मी पाणी पाहतो. याला ना व्यवस्थित शेप आहे ना काय आहे, परंतु याच्यासारखा रिझल्ट चॅलेंज देऊन सांगतो मी कशावरही मिळू शक्य नाही. धन्यवाद. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला लाईक करा. पुढच्या 2 मिनटात आपण व्हिडिओ बंद करू. ज्यांना माझा नंबर पाहिजे नंबर लिहून घ्या, 9503 900 896, 9503 900 896. आणि दुसरा नंबर आहे 92700 722 75. पुन्हा एकदा लिहून घ्या, 92700 722 75. बापू यजगर भूजल सर्वेक्षण. 11 इंची एल रॉडवर पाण्याची जरा परफेक्ट ओळखला जातो, फक्त त्याची ट्रिक थोडी वेगळी आहे. 11 इंची रोडवर माझे 50 बोरवेल सलग हेड झाले आहेत. आता मी जास्त 11 इंचीबद्दल बोलायची गरजच नाही, कारण बापू यजगर यांनी स्वतःच कॉमेंट बॉक्समध्ये लिहिलेलं आहे की त्यांचे किती बोर पास झालेले आहेत. सचिन डाके म्हणतात, सर तुमच्या रॉडला नाव ठेवण्यापेक्षा त्यांनी स्वतः मोठ्या रॉडला पॉईंट काढून त्याचा अनुभव सांगावा, मग दुसऱ्याला नाव ठेवावे. तुमच्यामुळे एकदम परफेक्ट अंदाज पाण्याचे येतात. ऑनलाईनवाल्याचे मी आता याबद्दल काही बोलत नाही, त्यांनी त्यांचं मत सांगितलेलं आहे. जे काही मत आहे तुम्ही वाचू शकताय. जर मोबाईल नंबर मिळाला असेल तर नक्की लाईक द्या किंवा मला कॉमेंटमध्ये सांगा मिळालं आहे म्हणून. जर कुणाला प्रॉब्लेम येत असेल
11 इंचीबद्दल, तर मला नक्की कॉल करा. योगेश कुंभार म्हणतायत, बोला की योगेश. तुकाराम पांचाळ साहेब, ॲक्च्युली मी दौरे करत नाही. मी गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये आहे, त्यामुळं मला दौरे करणं शक्य होत नाही. जरी मी होय म्हणलं तरी मला तसं वेळ काढणं फारच अवघड असतं. त्यामुळं मी दौऱ्याबद्दल काहीच सांगू शकत नाही. योगेश सर, लाला वनवे म्हणतात 11 इंचीला चॅलेंज नाही, ते मी पण म्हणतो आहे. परंतु तसं लोकांना पण वाटलं पाहिजे, त्यामुळं तर आपण त्याच्याबद्दल व्हिडिओमध्ये सांगतो. त्यांनी वापरल्याशिवाय त्यांना त्याचं महत्त्व कळत नाही. त्यामुळं माझं मत आहे की त्यांनी वापरावं, मगच ते स्वतः सांगतील. आणि दुसरी गोष्ट, असे माझ्याकडं काही जण आहेत जे त्या लांब रॉडपासून एवढ्या रॉडवर आलेले आहेत. त्यामुळं मी बाकीचं काही बोलत नाही. आणि त्यांना कसे रिझल्ट येत आहेत, चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येत आहेत. लोक काय म्हणतात याबद्दल मी विचार करत नाही. लोक काय म्हणतात, जर हे मी विचार केला असता तर ड्राय पॉईंट गेलेले वगैरे मी व्हिडिओ टाकले नसते की माझा पॉईंट ड्राय गेला. जरी ड्राय गेलेला असला तरी तुमचे खंबीर सपोर्ट माझ्या सोबत असतो, म्हणूनच मी 100% ड्राय गेलेले पॉईंटसुद्धा सांगू शकतो. तसं मग सांगायला काय, 1000 पॉईंट झाले, 1500 पॉईंट झाले, 5 इंच पाणी, 10 इंच पाणी, कुणालाही सांगता येते. जर मोबाईल नंबर मिळाला असेल तर यस म्हणा. मी व्हिडिओ बंद करतोय. जे जे मित्र व्हिडिओमध्ये सहभागी झाले त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. नंबर मिळालेला आहे. ओके. 'तुकाराम पांचाळ, मी पण पाणी बघते. बर, काय प्रश्न आहे का पांचाळ? असेल तर विचारा. तुकाराम पांचाळ, जर काही प्रश्न असेल तर विचारा. अजून 1-2 मिनिट आपण थांबूयात. त्यांचं काही प्रश्न असेल तर नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात. हा, विचारा प्रश्न काय असेल तर लवकर. 9 वाजलेले आहेत. शंभर टक्के मित्रांनो, माझं मत आहे की ज्यांनी जे रॉड वापरलेले आहेत त्यांना त्यांच्यावर चांगल्या पद्धतीचे रिस्पॉन्स मिळत असणार आहे, त्यामुळे ते रॉड वापरतात. परंतु माझं मत आहे की तुम्ही एखादा जर रॉड वापरायला सांगत असाल तर त्याचं वापरायची ट्रिक, त्याची प्रोसिजर व्यवस्थित सांगा. त्याशिवाय त्या रॉड वापरण्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. कारण जर तुम्ही एखाद्या ठराविक ट्रिकने
एखादा रॉड वापरत असेल तर त्याशिवाय त्याचा रिझल्ट येत नाही. मग ती कितीही लांबीचे रॉड असो आणि कुठलेही रॉड असो. मी जे वापरतो त्याच्याबद्दल मी माहिती सांगू शकतो, मी त्याची प्रोसिजर सांगू शकतो, कसं वापरायचं सांगू शकतो. त्यामुळं मी छातीत ठोकपणे त्याच्याबद्दल सांगू शकतो. जर हे मोठे रॉडवाले जर सांगू शकत असतील ते का बरं काम करत नाही ड्राय लाईनवर किंवा का काम करतो हे जर सांगू शकत असतील तर नक्की या व्हिडिओमध्ये लिहा, कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आता व्हिडिओमध्ये दिसणार नाही, कॉमेंट बॉक्समध्ये लिहा त्याचं कारण की हे मोटर रॉड का बरं चांगल्या पद्धतीनं काम करतात, जेणेकरून लोक 11 इंची सोडून ते पण रॉड वापरतील, काही प्रॉब्लेम नाही. 11 इंची रॉड अहो लोक ऐका नाही कॉमेंटसाठी काही रिप्लाय द्यायला लावता. व्हिडिओला सर्व लिंक ओके. मित्रांनो, पांचाळ साहेब, मला वाटतं तुमचं काही प्रश्न नसेल तर मी हा व्हिडिओ बंद करतोय. जे कोणी आजच्या लाईव्हला जॉईन झालं त्याबद्दल त्यांचं माझ्याकडून धन्यवाद. जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. तसंच 11 इंची 6 MM 11 इंची एल रॉड वापरून पहा, त्याचा फायदा नक्की तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर CPVC पाईपचा पण सांगितल्याप्रमाणे वापर करा, त्याचाही तुम्हाला 100% चांगला रिस्पॉन्स मिळेल. धन्यवाद. तुकाराम पांचाळ सर, मी शेवटच्या 2-3 मिनटात माझा फोन नंबर दिलेला आहे, तरी पण तुमच्यासाठी सांगतोय. 9270072275 हा माझा नंबर आहे. 9270072275. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.